आहे, म्हणजे आकाश आणि अवकाश म्हणजे एक शून्य, म्हणजे भकास पोकळी आहे, तिचा भास झालेला आहे. आता भास ज्या ज्या गोष्टीचा होतो त्या त्या गोष्टी खऱ्या नसतात. तर परब्रह्म जे आहे ते परब्रह्म खरं का आहे, तर परब्रह्माच्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा भास झाला तरी सुद्धा तो खरा नसतो आणि परब्रह्माच्या ठिकाणी भास हा टिकतच नाही. ते परब्रह्म जे आहे ते निराभास म्हणजे भासातीत आहे, भासाच्याही पलीकडचा आहे, केवळ उपाधी आहे. म्हणून आकाश तत्व हे भूत झालं, नाहीतर परब्रह्मच त्याला म्हटलं गेलं असतं. म्हणजे उपाधी ज्या पाठीमागे लागलेल्या आहेत, या उपाधीमुळे काय झालं, आकाश तत्व जे आहे हे आकाश तत्व एक प्रकारचं ते भूत झालं. त्या भूतामध्ये त्याची गणना झाली आणि त्याच्यामध्ये त्याची गणना झाल्यामुळे त्याला परब्रह्मच खरं म्हटलं गेलं असतं. पण परब्रह्म त्याला म्हटलं गेलं नाही. त्याचं कारण असं की त्याच्या ठिकाणी तो झालेला भास हा त्या परब्रह्म तत्वापर्यंत तिथे जाऊन तो पोहोचू शकला नाही. म्हणून पुढे समर्थ असं म्हणतात की आतापर्यंत जाणीव आणि नेणीव त्यातून निर्माण झालेले त्रिगुण विस्तारानं सांगितले, दृष्टांताच्या भाषेत सांगितले, वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून हे सगळं सांगितलं. पण ते आणखीन जास्ती पटवून देण्याच्या दृष्टीने समर्थ असं म्हणतात, बघा रंगसंगती कशा प्रकारची बदलत असते. म्हणजे ही पंचमहाभूत जी आहेत, ही पंचमहाभूत जी आहेत, ही पंचमहाभूत ही सारखी बदलणारी आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं परिवर्तन आहे सारखं. आता काळ्या रंगामध्ये पांढरा रंग मिसळला की मग कसा रंग निर्माण होतो, तो पारवा रंग निर्माण होतो. म्हणजे नेमकं काय झालं, याच्यातून काय घ्यायचंय, याच्यातून काय शिकायचंय, तर काळा रंग हा काळा रंग कसा आहे, तो परिवर्तनशील आहे, त्याच्यामध्ये बदल होतोय. काळा आणि पांढरा रंग एकत्र केल्यानंतर खरं काळा तो काळाच रंग राहायला पाहिजे, पांढरा तो पांढराच राहायला पाहिजे. पण काळा आणि पांढरा रंग एकत्र गेल्यानंतर त्या काळ्या रंगानंही त्याचं अस्तित्व सोडलं, पांढऱ्या रंगानंही त्याचं मूळ तत्व सोडलं आणि काळा आणि पांढरा रंग एकत्र आला आणि त्याच्यातून पारवा रंग झाला. म्हणजे त्याच्यातून काय झालं, तर रंगानी आपलं अस्तित्व, आपलं स्वरूप बदललं. आणि त्याच्यामुळे काय झालं की काळा आणि पिवळा एकत्र केला की जसा पुन्हा तो हिरवा रंग होतो, असे सगळे रंग एकत्र आल्यामुळे सगळे रंग एकत्र आले की मग बेरंग व्हायला काही वेळ लागत नाही. आणि तो जो बेरंग जो होतो ना, तो बेरंग हा त्या पंचमहाभूतांशी किंवा त्या तत्वाशी तो जोडलेला आहे. पण परब्रह्म तत्व कसं आहे, परब्रह्म तत्व हे निराभास आहे, निर्गुण आहे, निरालंब आहे, निर्विकार आहे, निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही रंगच उद्भवत नाही. परब्रह्माला अमुक एक रंग आहे किंवा परब्रह्म एका विशिष्ट रंगाचा आहे असं कधी आपण ऐकलंय का कुठे? तर ते विशिष्ट कुठल्याही रंगामध्ये, म्हणजे याचा अर्थ असा की कुठेही ते बंदिस्त आणि व्याप्त आणि संकुचित नाही. हा त्यातला अत्यंत महत्वाचा विषय आहे. म्हणजे तशी ही दृश्य माया जी आहे, मग ही परब्रह्माच्या पेक्षा जी परब्रह्म तत्वापर्यंत आपल्याला जायला नेहमी आड येते, नेहमी जिचा आपल्याला व्यत्यय येतो, ती माया कशी आहे, ती माया विकारवंत आहे. जसं नाना प्रकारच्या मिश्रणातून विविध रंग तयार होतात. मुळात पाणी एकच असतं. पाणी जरी एकच असलं तरी सुद्धा त्याच्यावरती तरंग उमटल्यानंतर अनेक प्रकारचे आकार निर्माण होत असतात. आता पाण्यामध्ये जर तेल टाकलं तर तेलाचा तवंग त्या पाण्यावरती त्याच्यावरती निर्माण होतो. म्हणजे काय झालं, तर त्या पाण्यावरचा तरंग हा त्या तेलामुळे त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणून मुळात पाणी जे आहे ते पाणी मुळात निर्विकार आहे, पण त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी टाकल्यामुळे त्याच्यामध्ये बदल झाला. तसं परब्रह्म तत्व जे आहे ते शुद्ध जलाप्रमाणे आहे, शुद्ध गंगेप्रमाणे आहे, शुद्ध आहे, निर्भेळ आहे.
त्याच्या ठिकाणी कुठलाही रंग आणि कुठल्याही प्रकारचा तरंग आणि कुठल्याही प्रकारचा बुडबुडा तेथे उद्भवू शकत नाही. म्हणून मुळात पाणी एकच आहे, परंतु तरंग उमटल्यानंतर तसे वेगवेगळ्या प्रकारच्या मिश्रणातून विविध प्रकारचे रंग होतात. तसं पंचमहाभूतांपैकी समर्थ या ठिकाणी म्हणतात पाणी हे एका भूताचं रूप आणि स्वरूप आहे. आता पाण्याचा गुण म्हणजे आपाचा गुणधर्म या ठिकाणी सांगतायत. बघा, एखाद्या आंब्याचा वृक्ष असतो आणि त्या आंब्याच्या वृक्षामध्ये एक सजीवता असते. म्हणजे आपण पाहिलं की त्या झाडामध्ये, वृक्षामध्ये त्याच्यामध्ये जल आहे, त्याच्यामध्ये आप आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा तो अंश असतो, पण आपल्याला तो डोळ्यांनी दिसत नाही. पण पाण्याचा अंश मात्र त्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पंचमहाभूतामध्ये पाणी हे भूताचं एक रूप आणि स्वरूप आहे. त्या विश्वभर पसरलेल्या अवघ्या पृथ्वीला व्यापून असलेल्या पाण्यावर असंख्य अशा प्रकारचे बदल आणि असंख्य अशा प्रकारच्या बदलाच्या वृत्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून या पंचमहाभूतांचा विस्तार, पंचमहाभूतांची व्याप्ती म्हणजे त्याचा विस्तार म्हणजे 84 लक्ष जीव जे या पृथ्वीवरती वावरत आहेत. ज्या पृथ्वीवरती या सगळ्या भूतांचं जे काही चाललेलं आहे, प्रत्येक जीवाचं मूळ बीज जर काही असेल, जर त्याचं मूळ तत्व काही असेल, त्याचं मूळ बीज जर काही असेल, जर त्याचं मूळ अस्तित्व जर काही असेल, तर पाणी म्हणजे जल हे त्याचं मूळ खऱ्या अर्थानं त्याचं अस्तित्व आहे. आणि असं अस्तित्व आहे. पाण्यापासून किडा, पाण्यापासून मुंगी, पाण्यापासून श्वापद, हे सगळं जे आहे ते त्या पाण्यापासून निर्माण झालेलं आहे. म्हणजे पाणी इतकं महत्वपूर्ण आहे. त्या पाण्यामुळे आणि त्या पाण्यातूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे. बघा, पाणी जर नसेल तर निर्मितीच होऊ शकत नाही. कोणताही विषय आपण जर घेतला तर साधं झाड लावायचं असेल, कितीही जमीन चांगली असू दे, आता वास्तविक पाहता जमिनीमध्ये, आतमध्ये जमिनीच्या उदरामध्ये, त्या पृथ्वीमध्ये पाणी आहे. पण पाणी असून त्या झाडाच्या मुळाला जर त्याचा उपयोग झाला नाही किंवा ते पाणी जर त्या मुळाला लागलं नाही तर ते लावलेलं रोपटं जळून जातं. तसं पाणी जे आहे ते पाण्यापासूनच हे सगळं निर्माण होत असतं. पाण्यापासून किडे, पाण्यापासून मुंगी, पाण्यापासून श्वापद, हे सगळे त्याच्यापासून निर्माण झालेले आहेत. असा हा पंचमहाभूतांचा पसारा, ही सगळी तत्व जी आहेत, ही सगळी तत्व समर्थ या ठिकाणी म्हणतात की असं एका जीवने नाना रंग उमटो लागती तरंग. जीवन म्हणजे पाणी. पालटाचा लागवेग किती म्हणून सांगावा. त्याच्यामध्ये होणारे जे पालट म्हणजे बदल, त्याच्यामध्ये होणाऱ्या ज्या काही परिवर्तनशीलता जी आहे त्याचं वर्णन काय करावं. एका उदकाचा विचार पाहता दिसता अपार. त्या पाण्याचा जर विचार केला तर त्याचा पाहता इतका त्याचा व्याप्त विचार आहे. पाचा भूतांचा विस्तार 84 लक्ष योनी. या 84 लक्ष योनी या त्या आपावरती आणि पाण्यावरती त्या ठिकाणी उभ्या आहेत. नाना देहाचे बीज उदक, उदकापासून सकळ लोक, किडा मुंगी स्वापदाधिक उदकेची होय. त्या पाण्यापासूनच ही सगळी निर्मिती होत असते. पाण्यातूनच जीव जन्माला येत असतो. पाणी नसेल तर जीव जन्माला येतच नाही. आणि जीव जन्माला आल्यानंतर सुद्धा पाण्याशिवाय राहू शकत नाही. असं हे तत्व आणि या सगळ्या तत्वांचं विवरण समर्थ अत्यंत कृपाळूपणे आपल्या समोर ठेवतायत. आजच्या दासबोध चिंतनामध्ये आपण ते श्रवण केलं. उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणता विषय आपल्या समोर ठेवणार आहेत ते आपण पाहू. जय जय रघुवीर समर्थ.